नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मातीच्या बैलाची पूजा कशी करायची ते बघणार आहोत। माझ्या घरची पूजा मी दाखवित आहे। चला तर मग पूजेला सुरुवात करूया। कोणतीही पूजा करण्यापूर्वी आरती तयार करून घ्यायची। मी येथे दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि एका लोट्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, हळद कुंकू घेतलेला आहे आणि हे बैलाची खान शेकण्यासाठी हळद मी तेलामध्ये भिजवून घेतलेली आहे। आमच्याकडे अशा प्रकारे भिजवून घेतात आणि अक्षत घेतलेले आहे आणि बैलांचे हे वस्त्र घेतलेले आहे, कापूर घेतलेला आहे, पानाचा विडा घेतलेला आहे, फुलं बेल घेतलेले आहे आणि हे मातीचे बैल घेतलेले आहे। मी हे जोडी आणलेली आहे। ही बघा, छान अशी आहे, रेखीव, खूप छान आहे, ही रेखीव आहे एकदम। आता आपण पूजेला सुरुवात करूया। प्रथम मी पाटावर कापड टाकून घेतलेला आहे, दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि एका साइडनी फळ ठेवलेले आहे आणि नारळ घेतलेला आहे। आमच्या लहानपणी आम्ही पोळ्याला गावाला जायचो, तिथे आमचे चुलत भाऊ वगैरे राहायचे, तर ते मातीचे बैल इतके रेखीव बनवायचे आणि 5 जोडी असे बनवत होते मातीचे बैल आणि त्यांना छान रंगवत होते आणि त्यांची पूजा करत होते। आम्ही छोटे होतो, आम्हाला काही बनवता येत नव्हतं, पण खूप छान अशी मजा यायची। आमचं बालपण खूप छान गेलेलं आहे। आताच्या पिढीला तर असं उत्साह आणि हे काही बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतं, म्हणून आता आपण हे व्हिडिओ बनवावं लागतं। मी इथे छोटा चौरंग घेतलेला आहे, त्यावरनं मी थोडीशी अक्षत ठेवून देते आणि आपल्याला गणपतीची येथे स्थापना करून घ्यायची आहे आणि ही तांदळाची रास ठेवायची आहे। एक पण ठेवू शकता आणि 5 मुठीनी पण ठेवू शकता आणि बैलांना उचलून आपल्याला 2 हातांनी असं ठेवायचं आहे। बैलाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला हा पानाचा विडा आहे हा ठेवायचा आहे। मी एक शिक्का आणि हळकुंड, सुपारी, बदाम आणि खारक घेतलेली आहे, ही इथे ठेवायची आहे। आणि आमच्याकडे अशी प्रथा आहे, मातीची अशी डोंगी बनवतात बैलांसाठी। प्रथम आपल्याला गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे। हळद कुंकू अक्षत वगैरे वाहून, फूल वाहून द्यायचं आणि त्यानंतर दिव्याचं आणि फूल वाहायचं आणि हे विडा ठेवलेला आहे, याचं पण आपल्याला पूजन करायचं आहे। हळद कुंकू अक्षत आणि बैलांचं आणि हळद कुंकू अक्षत वाहून घ्यायची आहे आणि फूल वाहायचं आणि बेल वाहायचं आणि मी असे हार बनवून घेतलेले आहे छोटे, हे वाहायचे आहे बैलांना। आणि वस्त्र वाहून घ्यायचं आहे। वस्त्रांना थोडं हळद कुंकू लावून घ्यायचं आणि वस्त्र वाहायचे। पूजा झाल्यानंतर ही हळद आपण भिजवून घेतलेली आहे, ह्याच्यानी खान शेकायची बैलाची। अशा प्रकारे आमची सासूबाई पूजा करत होत्या आणि खोळ भरो आणि कोठा वाढो
अशा म्हणायच्या. नारळाची पण पूजा करून घ्यायची आहे. आता मी कधी गावाला जाते तर त्यावेळेला ना आमच्या गावामध्ये बहुतेक अर्ध्या गावामध्ये बैलजोडीच नाही आहे त्यांच्याजवळ, आणि ते सगळे मशिनीने काम करून घेतात आणि बैलजोडी राहिलीच नाही आहे. मला तर अशी भीती वाटते की काही दिवसानंतर येणाऱ्या पिढीला आपल्याला चित्रामध्येच बैलजोडी ओळख करून द्यावं लागेल, अशी वेळ येऊ शकते. कारण की बैलजोडी खूप कमी झालेली आहे. पोळ्याच्या आदल्या दिवशी मातीचे बैलांची पूजा केली जाते आणि त्याही दिवशी कसा पूर्ण सण होत असतो आणि दुसऱ्या दिवशी बैलजोडीची पूजा करतात. तर जेव्हा बैलजोडी आपल्याकडे येते त्यावेळेला आपण त्यांना बैलजोडी आणणाऱ्यांचं औक्षवान करून आणि बैलांचे औक्षवान करायचं आणि त्यांचं न पाय धुवून औक्षवान करायचं. आणि ह्या पानाचा विडा असा देतात, त्यातनं एक खारक, बदाम, हळकंड, सुपारी अशा प्रकारे 1 रुपयाचा शिक्का असं ठेवतात आणि दक्षिणा देतात. याच्यासोबत अशी दक्षिणा देतात, अशी प्रथा आहे आमच्याकडे. आणि बैलाला न अशा लाकडाच्या टोपलीमध्ये न नैवेद्य देतात, त्यातनं पात्र ठेवतात आणि नैवेद्य देतात बैलाला. मी एका कार्यक्रमात गेले होते, तेथे न मुली छान डॉक्टर, इंजिनियर असलेल्या मुलींना कळत नव्हतं की कोणत्या बोटाने आपण म्हणजे व्यक्तीला टीका लावायचा आणि देवाला कोणत्या बोटाने टीका लावायचा हेही आजकाल मुलींना माहिती नाही आहे. तर आपल्या संस्कृती जोपासल्या गेल्या पाहिजे. ही सुरुवात आपल्या घरापासूनच होते. म्हणून घरच्या सगळ्यांनी म्हणजे असे सणवार करत राहिले पाहिजे. तेव्हाच आपल्या मुलांना ते माहीत होईल की कशा प्रकारे आपल्या संस्कृती आहेत. इतक्या विविध संस्कृतींनी भरलेल्या देशामध्ये देवा तुम्ही आम्हाला जन्म दिला, धन्य धन्य तुझे मी नमन करते. बैलाजवळ जी आपण डोंगी ठेवलेली आहे ही मातीची, त्यातनं गहू टाकतात आणि ही अशी दुर्वा पण ठेवतात. अशी प्रथा आहे आमच्याकडे. मी नैवेद्य लावून दिलेला आहे. पोळी, लाडू, करंजी, पुरणाची पोळी, भजे, कढी, वरण आणि मिक्स भाजी आणि अळूच्या पानाची वडी अशा प्रकारे नैवेद्य लावलेला आहे. दारातनं असं लेपन लावून घेतलेलं आहे मी हळदीचं. आणि हे अशा मेढ्या ठेवतात आमच्याकडे 2 म्हणजे दारामध्ये 2 कडे अशा, आणि त्याला हळद कुंकू लावतात. आणि माझ्याकडे ना चॅनल गेट आहे, त्यामुळे ना मी अशा फांद्या लावत असते. तोरण लावता जमत नाही लावायला, तर मग मी अशा फांद्या लावते. आणि असे 5-5 पंजे आपल्याला हळदीचे 2 द्यावं लागतं. 5-5 म्हणजे 10 पंजे आपल्याला असे भिंतीवर. आमच्याकडे अशी प्रथा आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ.